विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करू. प्रथम सत्र संकलित मूल्यमापन विषय सामान्य विज्ञान इयत्ता 7वी. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून उदाहरणे पूर्ण करा. मीठ हे टिंबटिंब आहे. उत्तर, मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे. उष्णतेचे वहन टिंबटिंबामधून होते तर सुवाहक पदार्थामधून होते. टिंबटिंब मृदेचा समूह pH 7 असतो. उत्तर आहे उदासीन मृदेचा समूह. वस्तुमानावर जेवढे टिंबटिंब कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. उत्तर गुरुत्वीय बल. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. जोड्या लावा. चिनी मृदा याचा उपयोग स्नानगृहातील फरशा किंवा टाक्या बनवण्यासाठी केला जातो. शाडूची मृदा पुतळे किंवा मूर्ती तयार करण्यासाठी. टेराकोटा मृदा कुंड्या किंवा सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी. आणि मुलतानी मृदा सौंदर्य प्रसाधनासाठी, चेहऱ्याला वगैरे लावण्यासाठी. बघा, वेगळा शब्द ओळखा. या शब्दांपैकी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर त्यापैकी वेगळा शब्द येणारे बघा, लाकडीची डाळ, हळद पावडर, विटांची भुकटी, मेटॅनिल येलो. तर हे सगळे भेसळीचे पदार्थ आहे आणि त्याच्यातला ओरिजिनल पदार्थ आहे हळद पावडर. तांबे, चांदी, लाकूड, लोखंड सोपा आहे. याच्यामध्ये लाकूड हा वेगळा पदार्थ आहे आणि बाकी धातू आहे. बघा, पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. सर्वच प्राणी स्वयंपोषण दाखवतात, ही चूक आहे. सर्वच वनस्पती स्वयंपोषण दाखवतात व प्राणी परपोषी असतात. प्लॅस्टिक हे उष्णतेचे दूरवाहक आहे, हे उदाहरण योग्य आहे, बरोबर आहे. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा. तर उष्णतेचे संक्रमण 3 प्रकारे होतं: वहन, अभिसरण आणि प्रारण. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यास काय होईल? हवेतील बाष्पाची आर्द्रता वाढून हवामान दमट होईल. विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? तर आपल्या घरावरती कडक रक्षक बसवून घेऊ. पाण्याला वैश्विक द्रावक का म्हटले जाते? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगातील जवळपास बहुतांश पदार्थ हे पाण्यात विरघळतात, म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटलं जातं. फरक स्पष्ट करा. पक्षी वर्गातील अनुकूलने आणि मत्स्य वर्गातील अनुकूलने. या ठिकाणी पक्षी वर्गामध्ये काय बदल झाला आणि मत्स्य वर्गामध्ये काय बदल झाला ते आपण या ठिकाणी फरक पाहणार आहोत. बघा, पक्षी वर्गामध्ये शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते, ज्याला तर्करूप म्हणतात, ज्यामुळे हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी होतो. तर माशांमध्ये काय असतं? शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते, तर्करूप, ज्यामुळे पाण्यात पोहताना पाण्याचा प्रतिरोध कमी होतो. पक्ष्यांची हाडे पोकळ असतात, त्यामुळे त्यांचे शरीर हलके होते व उडण्यास मदत होते. माशांची हाडे मात्र भरीव असतात. शरीरात पोहण्यासाठी मदत करणारे एअर ब्लॅडर असते. पायांचे रूपांतर पंखात झालेले असते. पुढच्या पायांचे रूपांतर पंखात झालेले असते. उडण्यासाठी महत्वाचे आहेत. मागील 2 पाय चालण्यासाठी किंवा बसण्यासाठी वापरतात. बघा, पुढील पायांचे रूपांतर फर, फिन आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये झालेले असते. फर हे पोहण्यासाठी, दिशा बदलण्यासाठी आणि शरीर संतुलन राखण्यासाठी महत्वाचे असते. हा फरक यांच्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, फक्त नावं लिहायची. पानांच्या मांडणीचे प्रकार कोणकोणते आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकांतरित पाने, वर्तुळाकार पाने, सम्मुख पाने, आवर्ती पाने. पुंकेसराचे 2 भाग, तर परागकोश आणि वृत्त. फळावर काटे असणाऱ्या वनस्पती, निवडुंग, करवंद, काटेशेवरी इत्यादी. रात्रीची पाने मिटणाऱ्या वनस्पती, गुलमोहर, आवळा, पर्जन्य वृक्ष, लाजळ. बघा, एकच बी असणारी फळे खूप आहेत, काही लिहू आपण: आंबा, नारळ, खारीक, जांभूळ इत्यादी. पुढील तक्ता पूर्ण करा. अन्न पदार्थ आणि त्यामध्ये भेसळ केले जाणारे पदार्थ. दूध, दुधामध्ये कशाची भेसळ केली जाते? तर पाणी आणि युरिया. लाल तिखट, याच्यामध्ये विटेची भुकटी. काळी मिरी, पपईच्या बिया. आईस्क्रीम, आईस्क्रीम मध्ये तुम्हाला माहिती आहे धुण्याचा सोडा आणि कागदाचा लगदा हा त्यामध्ये मिसळला जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पुढचा प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा. ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते, कारण सततच्या वापरण्यामुळे त्याची झीज होते, त्यामुळं त्यामध्ये अनियमितता येऊ शकते. त्यामुळं मूल, आकारमान किंवा वजन बदलतं, म्हणून त्यांचं प्रमाणीकरण करणं आवश्यक असतं. जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे धोरण एक समान असते. याचं कारण आहे की वस्तूवर कार्य करणारे गुरुत्वीय बल हे स्थिर असते, त्यामुळं वस्तूचं धोरण एक समान असतं. बघा, हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. दवबिंदू म्हणजे काय हे समजलं तर आपण उत्तर देऊ. हिवाळ्यात रात्री जमिनीचे तापमान आणि हवेचे तापमान खूप कमी होते. गवताच्या पातीचा पृष्ठभाग थंड झाल्यामुळे त्याच्या संपर्कात येणारी हवेतील बाष्प देखील अति थंड होते आणि पुन्हा पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतरित होते.
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य आहे की नाही स्पष्ट करा. तर योग्य नाही, कारण छत्रीची दांडी हे एक विद्युत वाहकाचं काम करू शकतो, म्हणून आपल्या अंगावर वीज पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वीज पडत असताना छत्री बाहेर घेऊन जाणे योग्य नाही, असं उत्तर या ठिकाणी आपण लिहिले. प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? तर सिंपल आहे, प्रत्येक ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल वेगळं असतं, त्यामुळे प्रत्येक ग्रहावर वस्तूचं वजन वेगवेगळं भरतं. राजस्थानमध्ये घराला पांढरा रंग का देतात? कारण राजस्थान हे वाळवंट आहे, तापमान अधिक असतं आणि पांढरा रंग कमी उष्णता शोषून घेतो, म्हणून त्या ठिकाणी पांढरा रंग घराला देतात. अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा. शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी, स्वच्छताकर्मी, यू घटक मध्ये मृतजीव आणि परजीवी. बघा या ठिकाणी शाकाहारीमध्ये गाय, म्हैस, हरिण, शेळी इत्यादी. मांसाहारीमध्ये वाघ, त्यानंतर गिधाड, अशा पद्धतीने. मिश्राहारीमध्ये मानव, चिमणी. स्वच्छताकर्मीमध्ये कावळे, गिधाड, जीवाणू. मृतजीवीमध्ये त्या ठिकाणी जीवाणू येतात. परजीवीमध्ये गोचीड, झुरळ इत्यादी. बघा नामनिर्देशित सुबक आकृती काढा. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अद्यापही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. सोटमूळ आणि सुवर्णपददर्शी यापैकी आपण सोटमूळ याची आकृती पाहणार आहोत. बघा, आणि त्याला नाव दिले सोटमूळ, उपमूळ, प्राथमिक मूळ, मूळ रोपांचे आणि मूळ टोपी, अशा पद्धतीने. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू. Subscribe for more videos, and finally don't forget to subscribe my channel. Thank you.